छान दिसतंय छान दिसतंय. निवी आणि असीम कुठे दिसत नाहीयेत ग. वहिनी तिची कुठे तयारी झाली ती यायला. तयारीचं सोड, आम्ही भाग घेतला, आमची प्रॅक्टिस नीट झाली म्हणल्यानंतर गावावर गुंडी उडाली असेल तिची. चला चला जागेवरती बसा, शांत बसा. अरे पळू नका, जागेवरती बसा. चला पटपट. नाईक साहेब प्लीज जागेवरती बसा. चला 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 मुलांनो, प्लीज जागेवरती बसा. शांतता राखा सगळ्यांनी, गडबड नको आहे. नमस्कार मंडळी. तर दहीहंडीचा उत्सव दणक्यात साजरा झालेला आहे. हो, आपल्या यशोधनने काय हंडी फोडली आहे. एकदा यशोधनसाठी जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू सो मच. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण कशाची वाट बघताय ते. आता वेळ झालेली आहे डान्स कॉम्पिटिशनची. तर मंडळी, या डान्स कॉम्पिटिशन साठी आपल्याला जे परीक्षक लाभलेले आहेत ते आपल्याच सोसायटीतले आहेत. तर आपल्या पहिल्या परीक्षक आहेत सौ दीप्ती सावंत. आपल्या दुसऱ्या परीक्षक आहेत सौ मेघना धुमाळ. आणि आपल्या तिसऱ्या परीक्षक आहेत सौ मालतीबाई नाईक. आई आजी परीक्षक आहे. आता आपण या कॉम्पिटिशनला सुरुवात करणार आहोत. तर या स्पर्धेतल्या पहिल्या स्पर्धका आहेत सौ चित्रा मोरे आणि त्यांची मुलगी साक्षी मोरे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या आहे दोघींसाठी. तर मंडळी, मी आता आमंत्रित करतो पुढच्या स्पर्धकाला. मंडळी, आतापर्यंत किती छान छान परफॉर्मन्स झालेत हो की नाही. चला तर आता आपण बोलूयात पुढच्या स्पर्धकाला. तर आपल्या पुढच्या स्पर्धक आहेत अश्विनी नाईक आणि राशी नाईक. एकदा जोरदार टाळ्या दोघींसाठी. वहिनी मस्त झालाय डान्स. आणि आई परीक्षक आहे म्हटल्यावरती नंबर तुमचाच येणार आहे. ए पण आईनं परीक्षक कोणी केलंय काय माहित. खूप छान परफॉर्मन्स होता, दमदार परफॉर्मन्स होता. तुमच्या टाळ्यात सांगतायत हा परफॉर्मन्स तुम्हाला आवडलाय म्हणून. तर मंडळी, आता आपले शेवटचे स्पर्धक आहेत. शेवटची स्पर्धा. स्पर्धक संपले ना सगळे. हो. सौ निवेदिता आणि कुमार असीम. मालती आजी परीक्षक आहेत, ते आपल्याला नाही जिंकू देणार. असीम, आपण जिंकू किंवा हरू हे महत्वाचं नाहीये बाळा. आपण मस्त डान्स करायचा आहे जो जो सगळ्यांना आवडायला हवा. प्रेक्षकांच्या टाळ्या हेच आपलं खरं बक्षीस असतं. ओके, सुरू करूया. हो. रेडी आहेस ना?
बहिणी, लोक जरा जास्तच खुश झाली त्यांच्यावर. मला वाटत नाही तुम्ही जिंकल वगैरे काही. केतकी कुठून आले काय माहिती, येणार नव्हती ना. जाऊ दे, आई परीक्षक आहेत ना, त्या बघून घेतील. आईचं ठीक आहे, पण इतर परीक्षकांचं काय? क्या बात आहे, खरोखरच सुंदर झालेला आहे परफॉर्मन्स. लास्ट बट नॉट द लिस्ट असा परफॉर्मन्स झालेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या टाळ्याच सांगतायत हा परफॉर्मन्स तुम्हाला खूप आवडलेला आहे. तुम्हा सगळ्यांचे परफॉर्मन्स अतिशय छान झालेले आहेत, सुंदर झालेले आहेत. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आता वेळ झालेली आहे निकालाची. मी आपल्या मान्यवर परीक्षकांना विनंती करतो, कृपया त्यांनी आपल्या विजेत्या जोडीचं नाव जाहीर करावं. मी मालतीबाई नाईक यांना विनंती करतो, कृपया त्यांनी विजेत्यांचं नाव घोषित करावं. स्पर्धा खरंच खूप छान झाली, अगदी अटीतटीची झाली. आणि मला खूप आनंद वाटतो की आम्ही तिघी जणींनी एकमताने हा निर्णय दिलेला आहे. हो ना, हो. आणि खरंच खूप बरं वाटलं मला की अशी स्पर्धा मला आपल्या सोसायटीत बघायला मिळाली. पण शेवटी कसं असतं की स्पर्धा म्हटल्यावर कुणीतरी एक जण जिंकणार, तर एक नाव आम्हाला जाहीर करणं भाग आहे. आणि मी आता विजेत्यांचं नाव घोषित करते. तर आपली विजेती जोडी आहे अश्विनी नाईक आणि राशी नाईक. बघितलं? मंडळी, जसं आता परीक्षक म्हणाला की ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली, पण तसं पाहिलं तर निवेदिता आणि आसिम यांचा परफॉर्मन्स देखील तोडीस तोड होता. पण कसं असतं की ही स्पर्धा जी होती ती सख्ख्या नात्यांची होती. म्हणून विजेत्या अश्विनी नाईक आणि राशी नाईक. निवेदिता आणि असीम भावंड असली तरी ती सावत्र भावंड. सख्खी भावंड नाही. आणि शेवटी रक्ताची नाती ही खरी नाती. सावत्र हे काही खरं नातं नाही. मला जरा बोलायचंय. नाही, पण परीक्षकांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. नाही, मला त्यांचा निर्णय मान्य आहे. मला त्याबद्दल काही नाही बोलायचंय, पण त्यांनी जे कारण दिलं ना, मला त्याविषयी बोलायचंय. येस. परीक्षकांनी असं म्हटलं की मी आणि असीम सख्खी भावंड नाही होत. बरोबर आहे त्यांचं. मी आणि असीम काही सख्खे भाऊ बहीण नाही होत. पण तरीही मी त्याची ताई आहे.
एका सख्ख्या बहिणीला स्वतःच्या भावाची जेवढी काळजी असते तेवढीच मला काळजी असते असीमची. त्याच्या खऱ्या ताईने त्याच्यासाठी जे जे केलं असतं ना ते सगळं करायचा प्रयत्न असतो माझा. तरी तुम्हाला आमचं नातं चुकीचं वाटत असेल तर तुम्ही सगळे विसरलायत. तुम्ही विसरलायत की भर सभेत जेव्हा कौरवांनी द्रौपदीचा अपमान केला तेव्हा तिच्या रक्षणासाठी धावून जाणारा श्रीकृष्ण हा तिचा सख्खा भाऊ नव्हता. पण तरीही त्यांचं नातं पवित्र होतं. आणि मला असं वाटतं की रक्ताच्या नात्यांपेक्षा मानलेली नाती ही जास्त घट्ट असतात, कारण ती आपण स्वतः स्वीकारलेली असतात, कोणी आपल्यावर लादलेली नसतात. आणि मी असीमला स्वीकारलं कारण मला ती माझी जबाबदारी वाटते. पण त्यापेक्षाही असीमने मला स्वीकारलं हा त्याचा मोठेपणा आहे. आमचं नातं ह्या एका बक्षिसावर ठरत नाही, कारण आमचं नातं चिरकाल टिकणार आहे. आमचं प्रेमाचं नातं जर तुम्हाला कोणाला समजत नसेल ना तर ते आमचं नाही, ते तुमचं दुर्दैव आहे. कारण मला फक्त एवढंच माहितीये की मी माझं कर्तव्य निभावते. आणि असीम त्याचं नातं. आई थँक्यू सो मच. अहो तुमच्यामुळे आज कॉम्पिटिशन जिंकले मी. वाव. ठीक आहे. काय झालं? अहो जिंकले मी आई तुमच्यामुळे. तुम्ही नाखुश का? अगं हो ग बाई, तू जिंकलीस, पण टाळ्यांचा कडकडाट कुणासाठी झाला? निवी आणि असीमसाठी. कौतुक कुणाचं झालं? निवी आणि असीमचं. काही काय आई, कोणी कौतुक केलं त्यांचं? कोण बोललं त्यांच्या कौतुका खातर? टाळ्यांचा कडकडाट झाला अश्विनी, त्यालाही कौतुकच म्हणतात. आई लोकांचा जमाव होता तो. एका मेंढरा मागं अख्खा कळप निघतो तसं आहे. एकाने टाळ्या वाजवल्या म्हणून बाकीच्यांनी वाजवल्या, लोक लाजे खातर. त्यांना काय अक्कल आहे का? पण आई तुम्ही सत्य मांडलं तर म्हणजे निवी आणि असीम एकमेकांचे सख्खे भाऊ बहीण नाहीत, सावत्र आहेत. त्यातून तर असीम अनौरस आहे हे तुम्ही सांगितलं सगळ्यांना. सगळ्यांना पटलं ते, अगदी कमिटीला सुद्धा पटलं. आणि म्हणून तर बक्षीस दिलं मला त्यांनी. आणि तुमच्यामुळे झालंय हे महत्वाचं नाहीये का? नाही, मला मान्यच आहे हे. मी घडाघडा बोलले म्हणून तू जिंकलीस. पण लोकांनी टाळ्या वाजवल्या ना तेव्हा तोंडावर पडल्यासारखं झालं मला. मला सांग, कोण आपल्या घराण्याची इब्रत अशी चव्हाट्यावर मांडतं?
मी मांडली, मी ती हिंमत दाखवली. पण माझ्या त्या हिमतीचं कौतुक झालं असतं ना तर आवडलं असतं मला. तसं काहीही झालेलं नाही. तुला जिंकवून दिल्याचं समाधान तर मिळालेलं नाहीच आहे मला, आणि आनंद तर काडी मात्र नाही. ते अनवरस कार्ट या घरातून बाहेर पडणार नाही ना तोपर्यंत मला समाधान आणि आनंद मिळणार नाही. जळू सारखा चिकटून बसलाय तो असीम. आई, काय यांचं? तो असीम त्या घराबाहेर जाणार आहेच, मीच काढणार आहे त्याला.